सलामीची जोडी खेळपट्टीवर स्वामी समर्थ सोनाळे संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. नाणेफेक करल्यानंतर नानकर स्पोर्ट नानकर संघाची सलामीची जोडी खेळपट्टीवर समीर त्याचबरोबर संजय गोलंदाजीसाठी पहिलं षटक गोलंदाजीसाठी येतोय. हेमंत येतोय पहिलं षटक घेऊन. हेमंत पहिला चेंडू आणि टॉप एज चेंडू हवेत आहे. क्षेत्र चेंडू खाली येतोय आणि यावेळेला मात्र झेल सुटतोय. जीवनदान मिळते. एक धावी पूर्ण होते. या स्पर्धेचा नियम आहे ड्रेसिंग अँड चेसिंग इज कंपल्सरी. श्री स्वामी समर्थ सोनाळे संघाचे प्लेयर सुद्धा पूर्ण नाहीत आणि ड्रेसिंग एक समान नाहीये. त्यामुळे या संघाला 2 धावांची पेनल्टी घोषित करण्यात आलेली आहे. हे षटक संपल्यानंतर आम्ही 2 धावांची पेनल्टी ऍड करू. समीर याने आपलं खातं उघडले. आता मात्र डावखुरा शैलीदार फलंदाज संजय खेळण्यासाठी सज्ज होईल. 30 या सर्कल मध्येच फक्त प्लेयर दिसत आहेत. हेमंत यावेळेला मात्र लॉफ्ट शॉट खेळलेला आहे आणि चेंडू सलाल निघून जातोय. डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. बॅटेड आडव्या बॅटने फटका खेळला होता आणि चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर गेला होता. चौकार. चौकार आणि धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली 5. हेमंत पुन्हा एकदा स्लॉक केलेला आणि चेंडू यावेळेला जाईल डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. कुठलाही प्लेयर चढ्या सर्कलच्या बाहेर नाहीये. त्यामुळे ठिकाणी बघायला मिळते तो फायदा उचलला जातोय. कारण शॉर्ट प्लेअरने खेळताना पाहतोय श्री स्वामी समर्थ सोनाळे संघ. याला फक्त हलक्या हाताने खेळलं होतं. द्विधा मनस्थितीमध्ये खेळण्याचा प्रयत्न सुरुवातीला ठरवलं होतं. संजयने मोठा फटका खेळायचं. चांगला चेंडू आहे. त्याला सन्मान केला. हलक्या हाताने खेळलं आणि अतिशय वेगात एक धाव पूर्ण केली. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 16. पहिल्या षटकामध्ये काय सुरुवात बघायला मिळते. नाणेफेक करल्यानंतर नानकर स्पोर्ट नानकर संघाची एक दमदार सुरुवात. खास करून संजय आक्रमक झालेला आहे. आतापर्यंत संजय यांनी 2 चौकार लगावलेले आहेत. त्यांनी 1 षटकारही लगावलाय. हेमंत राईट आर्म. यावेळेला मात्र पुलचा फटका. कुठलाही क्षेत्ररक्षक पूर्ण बघायला मिळत नाही. 30 सर्कलच्या बाहेर आणि 2 धावा पूर्ण करतोय
समीर. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा पूर्ण होत आहेत. 3 धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या वेगाने वाढते, धावसंख्या झाली 19. येस, या संघाला श्री स्वामी समर्थ सोनाली संघाला 2 धावांची पेनल्टी घोषित करण्यात आली होती. त्यावेळी आमचे एक्सपर्ट स्कोरर या ठिकाणी पेनल्टी ऍड करतील. त्यावेळी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जी झालेली आहे ती म्हणजे 21. वाटे संदीप तरे येतोय. वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर. खूप चांगलं क्रिकेट आतापर्यंत सोळा गावासाठी खेळलेले, फार मोठे योगदान आहे तरे ब्रदर्स जेव्हा मी म्हणतो. संदीप तरे आणि इंद्रपाल तरे यांनी खूप चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. सोनाली गावासाठी खूप मोठे योगदान आहे. एका षटकाच्या समाप्तीला संदीप तरे सुद्धा आलेला आहे. संदीप तरे, आपलं हार्दिक स्वागत आहे. येस, मिनी मॅरेथॉन धाबाचे प्रोप्रायटर आहेत संदीप तरे, तरे ब्रदर्स. नक्कीच मिनी मॅरेथॉन धाबा जर आपणास सुरुची भोजनाचा आस्वाद घ्यायचा असेल तर त्यांच्याशी आपण नक्कीच संपर्क साधायचा आहे. दुसरं षटक घेऊन येते. पहिलं षटक खूप महागडं ठरलं होतं हेमंत याचं. दुसरं षटक घेऊन येतं हरेश. हरेशचा सामना करेल समीर. हरेश राईट आर्म. याला म्हणतो अंध्या भावेत फटका खेळ आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि लॉंग आपला चांगला खेळ, वाईड ऑफ लॉंग आपला. आता मात्र खेळण्यासाठी आले ते येतील. संजय मात्र चांगली फलंदाजी करतोय. संजय आतापर्यंत 2 चौकार लगावलेले आहेत आणि 1 षटकार लगावलेले आहेत. धावसंख्या 21. फलका खेळलेला आहे. चेंडू जाते तो डीप कव्हर कडे, शतक चेंडूचा पाठलाग करतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसरी धाव या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या झाली 24. खास करून संजय आक्रमक फलंदाजी करतोय. संजयने आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार लगावलेले आहेत आणि खेळतोय आपल्या वैयक्तिक 17 या धावांवर. 5 चेंडूमध्ये 17 धावा पटकावले आहेत. म्हणजे आपण बघितलं 300 पेक्षाही जास्त स्ट्राईक रेट आहे. 18 धावांवर खेळतोय. धावसंख्या झालेली आहे ती 24. हा चेंडू मात्र स्वैर चेंडू आहे. दिशाहीन चेंडू आहे. डाव्या यष्टीच्या बाहेर जातोय आणि पंच कृष्णा केने इशारा करतायत वाईट बॉल. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या झाली आहे 25. नानकर स्पोर्ट नानकर विरुद्ध स्वामी समर्थ सोनाळी या 2 संघामधील पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना आपण पाहतोय. यावेळेला मात्र स्विच इट, काय फटका खेळलेला आहे आणि चेंडू सरळ जातोय डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर. फ्लॅट 6. बेटा ये मेरा अड्डा. यतिनेच्या बॅट मधून स्विच इटचा फटका बघायला मिळाला आणि षटकाराने धावसंख्या मध्ये आता वेगाने वाढते. धावसंख्या झालेली आहे 30. याला पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला. चेंडू मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे.
फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. आता एक चांगली सुरुवात बघायला मिळते नानकर स्पोर्ट्स नानकर संघाची, कारण दुसरं षटक हे प्रगतीपदावर आहे. धावसंख्या 31 आणि याप्रमाणे 32 याप्रमाणे धावसंख्या जर झाली तर 60चा आकडा पार होऊ शकतो. यावेळेला फुलटॉसच्या शेवटच्या क्षणी मात्र प्रहार केला. चेंडू येथे लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगत्या संजय पूर्ण करतोय. 2 धावेने धावसंख्या झालेली आहे 34. हे षटक सुद्धा महागडं षटक बघायला मिळते, कारण आतापर्यंत या षटकामध्ये 15 धावा दिलेल्या आहेत. यावेळेला मात्र चेंडू उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. अंदाज अप्परकडचा अंदाज, अप्परकडचा फटका खेळण्याचाही प्रयत्न केला होता, मात्र फलंदाजाच्या अवाक्य बाहेरचा चेंडू बघितला आपण की उजव्या एसटीच्या बाहेर होता. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या झालेली 35. यावेळेला चेंडू मात्र एक चांगला चेंडू पडल्यानंतर बाउन्स बघायला मिळाला, अनपेक्षित बाउन्स. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि बरोबर 17.50 17:30च्या सरासरीने धावा पटकवल्यात 35. चांगली सुरुवात आहे नानकर स्पोर्ट्स नानकर संघाची. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि असं वाटतं की नानकर स्पोर्ट्स नानकर हा संघ 60+ कडे पाहत असणार आहे. खास करून जे शॉर्ट प्लेअरने खेळलेला संघ जो आहे सी समोर सोनाली, या संघाला पहिल्या षटकामध्ये एक फार मोठा फटका बसलेला आहे, कारण आपण बघितलं की त्यांचे 2 प्लेयर शॉर्ट होते, त्यामुळे 30 सर्कलच्या बाहेर त्यांचा कुठलाही खेळाडू बघायला मिळाला नाही. पण संदीप तरेचं जे आगमन झालेलं आहे हे नक्कीच यशदायी ठरू शकतं, कारण उत्साह वाढू शकतो संघामध्ये की संदीप तरे त्याच्याकडे खूप अनुभव पाठीशी आहे. कित्येक स्पर्धेमध्ये आपल्या संघासाठी संदीप यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. तिसरं षटक घेऊन येतोय भावेश कीमॅन आहे संघाचा, अष्टपैलू खेळाडू आहे. भावेशकडे खूप अपेक्षा असतील सोनाली संघाच्या. हा चेंडू मात्र सैल चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, पंचांचा नो बॉलचा इशारा आहे, कारण यानंतर चेंडूवर असणार आहे फ्री हिट. एक धावी मिळते. धावसंख्या झाली 36 आणि ह्या चेंडूवर असणार आहे फ्री हिट. फ्री हिटचा फायदा फलंदाज उचलतोय का बघायचं आहे. यतीन आणि संजय अशी ही बिनीची जोडी खेळपट्टीवर आहे नानकर स्पोर्ट्स नानकर संघाची. 22 लेफ्ट आर्म. यस, यावेळेला चांगला चेंडू होता, पडल्यानंतर खाली राहतोय आणि निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातात. फ्री हिटचा फायदा उचलता आलेला त्याचं कारण अचूक टप्प्यावर चेंडू टाकला होता तो भविष्याने. धावसंख्या थांबलेली आहे 35. 36 झालेले आहेत. याला पुन्हा एक चांगला चेंडू आहे, खाली राहिला चेंडू. विवेक एंटरप्राइजेस आमने त्याचबरोबर जय गावदेव बाबगाव दोन्ही कॅप्टननी टॉस साठी तयार राहायचंय. टॉस बॉक्स मध्ये यायचे. यानंतर होणार सामना. याला मात्र इन्साइड आउटचा फटका चेंडू हवेत आहे आणि एक चांगला झेल घेतला जातोय डीप कव्हरला. एकदा पिक्चर महेश येतोय, कारण पहिला झेल सुद्धा महेश याने घेतला होता. यावेळेला असा एक चांगला झेल महेश घेतोय आणि दुसरा फलंदाज बाद होतोय. यतीन बाद होतोय, पण यतीन बाद होण्यापूर्वी एक षटकार लगावला, 4 चेंडूचा सामना केला आणि 7 धावांची खेळी गेली. आता मध्ये खेळण्यासाठी येतोय तो ऋतिक. 36 या धावसंख्येवर दुसरा फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या 36, 2 बाद 36. तिसरं षटक हे मार्गस्थ. या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी बघायला मिळते. भावेशदार मी सांगितलं होतं की भावेश संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आहे, की मॅन आहे, कमबॅक करतोय. याला फुलटा चेंडू फायदा उचलता आल्याने चेंडू सरळ येते मिड ऑफला आणि त्यावर फक्त आणि फक्त एकच धाव घेण्याची संधी ऋतिक यास मिळते. ऋतिक आपलं खातं उघडतोय आणि धावसंख्या 1 न वाढते. धावसंख्या होते 37. विवेक एंटरप्राइजेस
आमने त्याचबरोबर आई गावदेव बाबगाव दोन्ही संघ कॅप्टननी टॉससाठी यायचं आहे. हा दुसऱ्या फेरीतला सामना असेल. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना असेल. बावेश यावेळेला पुन्हा मात्र एकदा स्वैर चेंडू आहे. दिशाहीन चेंडू आहे. डाव्या यष्टीच्या बाहेरून जातोय आणि पंच इशारा करतायत वाईड बॉल. एक अवांतर धावमिळते. धावसंख्या होते 38. कुठे डंपर जो जातोय थांबायचं आहे. डंपर जो झालेला आपण कुठे थांबायचं आहे. आपण थांबायचं आहे त्या ठिकाणी. फुल टच चेंडू मात्र लिव्हिंग एज. चेंडू हवेत आहे आणि झेल घेण्याचा जो प्रयत्न केला त्या क्षेत्ररक्षक जो आहे तो असं जाणवलं की झेल घेऊ शकणार नाहीये. का त्याची जे बॉडी लँग्वेज आपण बघितला झेल घेऊ शकणार नाहीये. कारण झेल घेण्यासाठी तुमच्याकडे कमिटमेंट जे असतं पवित्रा जो घ्यावा लागतो तो पवित्र हा क्षेत्ररक्षक बघायला मिळाला नाही आणि 2 धावाही मिळतात. ओव्हरथ्रो सुद्धा होतोय. धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या झालेली आहे 40. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 40. या षटकात मात्र एक चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. नो डाऊट 2 सैर चेंडू हाताळले भावेशाने. यस गावदेव बाबगाव त्याचबरोबर विवेक एंटरप्राइजेस आमने दोन्ही कॅप्टननी टॉससाठी यायचं आहे. चाळीस धावा झालेल्या आहेत आणि अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी ते संदीप तरेक संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू. कित्येक वर्षापासून आपण पाहतोय संदीपला खेळताना. खूप मोठे योगदान तरे ब्रदर्स संदीप तरे असो इंद्रपाल तरे असो दोघांनी सातत्याने दिलेला आहे. 40 धावा झाल्या. चांगली धावसंख्या 13.3च्या सरासरीने धावा जमवलेल्या आहेत नानकर संघाने. आता पण चांगली फलंदाजी केलेली आहे आणि शेवटच्या षटकामध्ये किमान 15 धावा पटकावण्याचा प्रयत्न असेल. कारण अजूनही पाहतोय आपण खेळपट्टीवर संजयने आतापर्यंत चांगली फलंदाजी केलेली आहे. ऋतिक आलेला आहे आणि लक्ष नक्कीच ठेवण्याचा प्रयत्न करतील. ते 55+ कडे पाहत असणार आहेत. 40 धावा झालेल्या आहेत. संदीप गोलंदाजीसाठी मार्गस्थ. यावेळेला मात्र पोलचा फटका आणि पॉवरफुल डीप मिड विकेट. सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. शॉर्ट बॉल आखूड टप्प्याचा चेंडूने काय फटका खेळला ऋतिकाने. पुलचा फटका खेळला होता आणि जलू सरळ निघून गेला होता तो म्हणजे सीमा रेषेच्या पलीकडे डीप मिड विकेट सीमा पार षटकार. षटकाराने नानकर संघाची धावसंख्या वेगाने वाढते 46. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की 55+ कडे पाहत असणार आहे हा संघ. 46 धावा झालेल्या आहेत. संदीप याला मात्र मिस्की हुक शॉट. चेंडू जाते स्क्वेअर लेग कडे. क्षेत्ररक्षक घेण्याचा प्रयत्न करतोय आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पळत आहेत. चेंडू पडल्यानंतर बाउन्स झाला होता आणि थोडासा ॲक्वर्ड पोझिशनने हुकचा फटका खेळलेला होता. मात्र क्षेत्ररक्षक तैनात जवळपास मिड विकेट मधून स्क्वेअर लेग कडे आला होता. 2 धावा पळत आहेत. धावसंख्या होते 48. नानकर विरुद्ध श्री स्वामी समर्थ सोनाळे या 2 संघामधील सामना आपण पाहतोय. संदीप पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुलचा फटका. चेंडू जाते मिड विकेटला. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र केला जात नाहीये. फक्त एकच धाव. धावसंख्या 1 न वाढते. धावसंख्या झालेले 49. एक चांगली धावसंख्येत आतापर्यंत मार्गक्रमण करताना नानकर संघाची नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीला प्रारंभ केला होता. सुरुवातीपासून आपण पाहतोय आक्रमण खास करून संजय याने उत्कृष्ट फलंदाजी केलेली आहे आणि त्याला चांगली साथ यतीनने दिली. त्यानंतर ऋतिक सुद्धा चांगली फलंदाजी करतोय.
यावेळेला मात्र चेंडू उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जातोय, पंच इशारा करतायत वाईट बॉल. आणि याचबरोबर 50 धावा पूर्ण होत आहेत. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. 50 धावा पूर्ण होत आहेत. याला मात्र फुलटा चेंडू आहे. पंचांचा काय इशारा आहे तो बघायचा. बीमर चेंडू आहे आणि चेंडू लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे जातोय. चौकार. कारण पंचांचा नो बॉलचा इशारा होता. 55 धावा झालेल्या आहेत. 55. याला पुन्हा फटका खेळला. चेंडू हवेत आहे आणि चेंडू फ्रीट असल्यामुळे, कारण फ्रीट असा एक चेंडू असतो त्यावर फक्त धावबादच्या रूपानेच फलंदाज बाद होऊ शकतो. एखाद्या वेळी धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 56. 56. अजूनही षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 56. एक चांगली धावसंख्या. डेंजर झोन मध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. कारण 4 षटकाच्या सामन्यामध्ये जेव्हा तुम्ही 50चा आकडा पार करतात तेव्हा एक चांगली धावसंख्या म्हणता येते. संदीप याला शॉर्ट अंपोलचा फटका. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि चेंडू जातोय डीप मिड विकेट सीमा पार. चौकार. चा आकडा पारणी आजच्या दिवसातली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. संदीप पुन्हा शॉर्ट अंपोलचा फटका. मिड विकेटला चेंडू आहे. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. दबाव टाकला जातो आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 62 धावा झालेल्या आहेत आणि 63 धावांचं लक्ष. जय गावदेव बाबगाव आणि पवनपुत्र पिसे दोन्ही कॅप्टननी टॉस साठी यायचं आहे. विवेक एंटरप्राइजेस आमने आणि जय गावदेव बाबगाव दोन्ही कॅप्टननी यायचे टॉस साठी. येस, आमचे मुख्य आयोजक श्री पंडितजी गोळे यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. खूप खूप शुभेच्छा असणार आहेत. अभिनंदन आहे बाबगाव. कॅप्टन पहिला सामना अतिशय डॅशिंग अंदाजाने जिंकलेला आहे. विवेक एंटरप्राइजेस आपले खूप खूप स्वागत आणि अभिनंदन आहे. पहिला सामना अतिशय डॅशिंग अंदाज. 4 षटकांचा सामना असणार आहे. कॉलिंग बाबगाव संघाचे कॅप्टन आणि नाणेफेकी जिंकलेली आहे ती बाबगाव संघाने. हे आमचे मुख्य आयोजक पंडितजी गोळे आपलं खूप खूप आभार. आपण टॉस साठी आलात म्हणून आभार व्यक्त करतोय. नाणेफेक जिंकलेल्या पहिला सामना सुद्धा अतिशय डॅशिंग अंदाजामध्ये जिंकले. मी तर म्हणेन गोलंदाजीच्या बळावर सामना जिंकला होता. काय निर्णय? क्षेत्ररक्षण साधारण किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार समोरच्या संघाला? कमीत कमी 40. सामना एक रंगतदार अवस्थेमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळेल. प्रयत्न तर तेच करू आम्ही. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. विवेक एंटरप्राइजेस आमने आपण जर नाणेफेक जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? आम्ही पण फील्डच केली असती, पण आता आम्हाला मनाविरुद्ध बॅटिंग करायचे, तर आता चांगल्या प्रकारे टार्गेट सेट करू आम्ही. एक असं असतं, टॉस महत्त्वाची नसते, तुमचा खेळ कसा होतो ते फार महत्त्वाचं असतं. तुमचे फलंदाजी कसे करतायत, गोलंदाजी कसे करतायत, क्षेत्ररक्षण कसं होतं हे फार महत्त्वाचं असतं. तर साधारण तुम्ही किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहात? 50+ जाण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे, कारण की ग्राउंड बघताच कोणतीच धावसंख्या सेफ नाही आहे. कुठल्या फलंदाजाकडनं जास्त अपेक्षा असतील? अपेक्षा तर माझ्यापासूनच सुरुवात आहे. सागर आहे, अरुण आहे. आम्हाला जर चांगलं खेळ केलं तर आम्ही चांगल्या टार्गेटपर्यंत जाऊ. तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो,
यानंतर जो सामना दुहेरीतला पहिला सामना होणार आहे तो म्हणजे विवेक एंटरप्राइजेस आमने विरुद्ध जय गावदेवी बाबगाव. दोन संघामध्ये नाणेफेक जिंकून गावदेवी बाबगाव संघ कर्णधाराने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि विवेक एंटरप्राइजेस आमने संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दोघांनाही खूप खूप शुभेच्छा, ऑल द बेस्ट. आणि मी घेऊन जाते कॉमेंट्री बॉक्समध्ये, त्या ठिकाणी सज्ज होतील माझे सहकारी समालोचक पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार. अनेक अनेक धन्यवाद मॅजिकल ऑफ मराठी वाईस ठाणे डिस्ट्रिक्ट डॉक्टर गवली सर. तर हा जो सामना आपण पाहतोय खूप मोठं टार्गेट उभं केलंय आणि हा टार्गेट जर तुम्हाला सर करायचं असेल तर पहिल्या चेंडूपासून आक्रमक भूमिका तुम्हाला पार पडावी लागेल तर आपण विजय संपादन करणार आहे. कारण की जो टार्गेट आहे इथं मात्र पाहतोय की तब्बल 63 धावाचं टार्गेट उभं केलंय स्वामी समर्थ सोनाळे बी या संघासमोर. तर सलामी जोडी पाहतोय आपण खेळपट्टीवर महेश आणि त्यांच्या समेत पाहतोय आपण तुषार पाटील खेळपट्टीवर आहे. खूप मोठं नाव आहे तुषार पाटील यांचं. जर पाहिलं आपण डावकुडा फलंदाज जर पाहिलं आपण सोनाळे संघाच्या माध्यमातून सातत्याने खूप मोठी कामगिरी करतोय. त्यानंतर संदीप तरे नो डाऊट खूप महान खेळाडू आहे आणि त्यांच्या आयुष्यातली सर्वात चांगली खेळी त्यांनी बोरपाड्याच्या मैदानावर स्वीकारली होती. अजून तो सामना आठवतोय मला. पण इथं मात्र कशा प्रकारे फलंदाजी करेल सलामी जोडी पाहतोय आपण तुषार आणि या महेश जोडी. तर पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण सोनू पहिला चेंडू ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण. खराब क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाहीये. चेंडू मात्र लॉंग बाउंड्रीच्या बाहेर जाईल आणि पंचाचा इशारा येतोय सीमा पार, हा चौकार. आणि पहिल्या चेंडूवर मात्र चौकारांनी खातं उघडतोय फलंदाज तुषार पाटील. आपल्या व्यक्तिगत आणि संघाचं सुद्धा खातं उघडतोय. कारण की तुम्हाला 24 चेंडूमध्ये जेव्हा 60च्या वरती धावसंख्या पार करायची असेल तर मात्र पहिल्या चेंडूपासून आक्रमण तुम्हाला करावं लागलं आणि केलंय. इथे मात्र तुषार पाटीलच्या बॅटमधून चौकार. याच पात्र फुल करायचं होतं खऱ्या अर्थाने, पण चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक. गोलंदाजी आतापर्यंत सुरेख पाहिली आपण, कारण की पहिल्या चेंडूवर खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं आणि त्याच बळावर मात्र नशिबाचा चौकार मिळाला होता तुषार याला. धावा येणं गरजेचं आहे स्वामी समर्थ सोनाळे बी संघासाठी. यानंतर दुसऱ्या फेरीतली पहिली लढत आपण पाहणार आहोत. एक जबरदस्त टफ फाईट पाहायला मिळेल. फोल करण्याचा प्रयत्न, टॉप एज हवेत पण खाली क्षेत्रामध्ये आउटफील्ड खूप दमदार आहे. चेंडू मात्र जाईल पहिल्या क्षेत्राकडे. आता मात्र चेंडूला अडवण्यामध्ये यश मिळाले, पण त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात या 2 धावा कंप्लीट करतोय फलंदाज तुषार पाटील. व्यक्तिगत 6 या धावसंख्येवर आणि संघात धावसंख्या सुद्धा पाहतोय आपण 6. तीन चेंडूचा सामना केलाय तुषार यांनी आणि आतापर्यंत एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहिला आपण आणि 6 या धावसंख्येवर फलंदाजी करताना पाहतोय आपण. नानकर विपक्ष सोनाळे अशी फाईट मैदानाच्या आतमध्ये. याच पात्र सुरेख फटका डाऊन द ग्राउंड आणि चेंडू जाईल षटकार. खडे खडे अतिशय सुरेख फटका पाहिला पण सरळ बॅटनी स्टँड अँड डिलिव्हर आणि या षटकारी मात्र आक्रमण सुरू करतोय तुषार पाटील. तिच्या बॅटमधून व्यक्तिगत पहिला षटकार आणि एक चौकार सुद्धा ठोकलाय आतापर्यंत. धावसंख्या जर पहिले आपण धावफलकावर 12 आहेत. एक जबरदस्त सुरुवात तुम्हाला 15ची सरासरी सुद्धा पार करावी लागेल जर सामना जिंकत असेल स्वामी समर्थ सोनाळे बिया संघाला. मधली फळीमध्ये जर विचार केला आपण अजून अतिशय चांगले दिग्गज फलंदाज या संघाकडे आहे. सज्ज होताना गोलंदाज याच पात्र टर्न करण्याचा प्रश्न विचारला लागला पण सहमत नाहीये. स्कोरला एका क्षेत्राकडे चेंडू जातोय तोपर्यंत मात्र अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करतोय तुषार पाटील. व्यक्तिगत 13 या धावसंख्येवर फलंदाजी करताना
यानंतर जो सामना होणार आहे जय गावदी बापगाव विपक्ष विवेक इंटरप्राइजेस आमने अशी लढत पाहायला मिळेल. नाणेफेकीचा कॉल जय गावदी बापगाव संघाच्या बाजूने गेलाय आणि प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तो दुसऱ्या फेरीतला पहिला सामना असेल. दोन्ही संघांनी पहिले सामने अतिशय चांगल्या तऱ्हेने जिंकले, रंगतदार सामने झाले होते आणि दुसऱ्या पाडावामध्ये कशा प्रकारे टक्कर देईल हे पाहायचंय. लॉपरे फटका चाललंय 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 चेंडू लॉंग ऑनच्या वरतून ठोकलाय, अजून एक उत्तुंग षटकार. अतिशय सुरेख फटका पाहिला आपण अंतिम चेंडूवर, ज्या प्रकारे हा फटका खेळला होता आणि हवाई फायर करायची आवश्यकता आणि तेच कार्य करताना इथं मात्र स्वामी समर्थ सोनाळे बी संघाचे दोन्ही दिग्गज फलंदाज. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण खूप मोठी धावसंख्या आहे ती म्हणजे 19 धावसंख्या आहे आणि ही सरासरी जर कायम राहिली तर मला वाटतं की 3 षटकामध्ये सामना फिनिश करेल काय असे मनात शंका निर्माण होते. ज्या प्रकारे दोन्ही फलंदाज अतिशय अप्रतिम कामगिरी पाहायला मिळते. महेश यांनी एकच चेंडूचा सामना केलाय पण काय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार ठोकलाय सरळ बॅटनी आणि हा फटका क्रिकेटमध्ये सर्वात सुरक्षित होतो. सरळ बॅटनी जेव्हा कुठले फलंदाज खेळतो ना त्यामध्ये क्लास काय हे त्याची धावसंख्या 19. एक दमदार तुफानी सुरुवात पाहिली आपण 19 धावसंख्या आणि अजून कुठल्या विकेटचं पतन पाहायला मिळालं नाही. आता मात्र विकेटची आवश्यकता असेल पाहतो आपण नानकर स्पोर्ट नानकर संघाला आणि तो ब्रेक थ्रू कुठला गोलंदाज मिळून देतोय पाहायचं आहे. तुषार पाटील बऱ्याच वर्षापासून टेनिस क्रिकेटमध्ये एक मोठी छाप पाहतोय आपण. ग्रामीण क्रिकेट असो की मात्र सिटी क्रिकेट दोन्ही क्षेत्रामध्ये खूप उत्तम भरारी घेणारा फलंदाज. फुलटॉस बनवण्याचा प्रयत्न होता, टर्न केले चेंडूला पाहतोय आपण. अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करतोय. या एका धावनी संघात धावसंख्या पुढे सरकते ती 20. बिनबाद 63 धावाचं टार्गेट आहे तो स्वीकारताना मात्र 7 चेंडूमध्ये एका चांगली दमदार सुरुवात आहे कारण की 20 इथून अजून 7 चेंडूमध्ये तुम्ही 15 किंवा 20 धावा जमवल्या तर मात्र तुमचा जो खडतर आवाड आहे ना तो थोडंसं सोपं होईल. पण इथं मात्र नानकर स्पोर्ट नानकर संघाला जर सामना जिंकत असेल तर मात्र विकेटची आवश्यकता आहे. एक विकेट तुम्हाला प्राप्त करावं लागेल या स्टेपमध्ये या षटकामध्ये. उच्च कोटीची आपण फलंदाजी पाहतोय स्वामी समर्थ सोनाळे बी संघाच्या माध्यमातून कारण की टार्गेट तुमच्याजवळ काय आहे हे त्याच्या मनात नाहीये पण आपण नॅचरल खेळ काय हे आपण दाखवत असतोय आणि ते दाखवताना पाहतोय आपण तुषार आणि महेशची जोडी. षटकार आतापर्यंत एक ठोकलाय महेश आणि यावेळेस पाहता काय घडलंय पाहिजे. चेंडूची लाईन कुठे आहे निश्चित विकेटच्या बाजूला म्हणजे नो बॉलचा इशारा आणि फ्री हिट. आता मात्र महेशसाठी एक सुवर्ण संधी असेल. दिनेश नाईक सर यांच्या बाबतीत जेवढं बोलत तेवढं कमी आहे. पाहतोय आपण कित्येक वर्षापासून खूप सुरेख पंचाची भूमिका त्याच्या समेत पाहतोय आपण. मॅन फॉर निंबवली म्हणजे टी20वालाचा एक अतिशय महान क्रिकेटपटू आणि एक अतिशय उत्कृष्ट पंच कृष्णा केने सर. यावेळेस मात्र लाईन कुठे हे चेक करताना प्रश्न विचारला. कधी कधी हा एक दबाव टाकण्याचा प्रयत्न असतो पंचावर की वाईट कसं लपवायचं पण अशा गोष्टीमध्ये वाईट लपवता येत नाही कारण की पंच खूप महान आहे. आणि मी चर्चा करतो कृष्णा केने सरांचं की आता 3 ते 4 दिवसापूर्वी आपटीत जी कल्याण ग्रामची टुर्नामेंट संपली ना तिथं मात्र 50 धावा बनवल्या त्या कृष्णा केने सरांनी. यावेळेस पाहता परत एकदा काय घडलं हे पाहायचंय. नोबलचा इशारा जरूर येतोय आणि इथं मात्र हा पहिला बिमर आहे म्हणजे इथून तुम्हाला गोलंदाजाला बाद करता येणार नाही कारण की लागोपाठ 2 बिमर नाही आहे कारण की एक बिमर विकेटच्या खाली चेंडू टाकला होता त्याच्यामुळे हे पंचाने हा बिमर चेंडू घोषित केलाय. तर खराब गोलंदाजी पाहतोय आपण. धावसंख्या आता मात्र पुढे सरते ती 24 पण ज्या प्रकारे 2 नो बॉल आले त्याचा उचित फायदा आतापर्यंत उचलता आला नाही. जर क्वचित एखादा षटकार किंवा चौकार बसला असता तर तो मानसिक धावाचा जो दबाव होता तो कम पाहायला मिळाला असतं स्वामी समर्थ सोनाळे बी संघाच्या फलंदाजावर. पण फ्री हिट कायम आहे. आता मात्र समोर तुषार व्यक्तिगत जर पाहिलं आपण त्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार निघालाय आणि एक चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहतोय आपण या सामन्यामध्ये. धावसंख्या 24. आतापर्यंत खराब गोलंदाजी पाहिली आपण. एक नो बॉल त्यानंतर वाईट त्यानंतर मात्र अजून एक बिमर नो बॉल म्हणजे एका चेंडूवर आतापर्यंत चब्बल त्यांनी धावा खर्च केला जर विचार केला आपण 5 धावा खर्च केलेल्या आहेत. क्षेत्ररक्षण चेंज करता येणार नाहीये कारण की हे आमचे दोन्ही पंच खूप महान आहेत. ते सांगतायत की जी
पोझिशन होती. स्ट्राईक चेंज झाली असेल तर निश्चित दोन्ही पंच एकत्र येतात, पण पंच काय निर्णय देते पाहायचं आहे, कारण की आता मात्र फ्रीडचा चेंडू असेल आणि या चेंडूवर एखादा मोठा फटका तुम्हाला मारावा लागेल. कृष्णा केनेसर आणि त्याचबरोबर एक भिवंडीतला महान पंच म्हणून ज्याची ओळख आहे सातत्याने पाहतोय आपण, दिनेश नाईक सर. नो डाऊट खूप चांगल्या पंचाची भूमिका आतापर्यंत त्यांनी पार पाडली आहेत. या स्पर्धेचे आमचे आयोजक वनमॅन बिग शो पंडित गोडेसाहेब आणि संपूर्ण जय अंबिका स्पोर्ट देवळुंगपणाच्या माध्यमातून सरपंच उपसरपंच चषक 2022 फुल टॉस उडवलाय, मिडविकेटच्या वरतून ठोकलाय हा षटकार. क्रिकच्या माध्यमातून मला माहिती मिळते की जो उल्लेख केला होता आपण कृष्णा किनेसांच्या बद्दल, आपटीला पहिला दिवस मी कव्हरेज केली ती स्पर्धा, त्यानंतर मात्र कव्हरेजकडे संधी मिळाली नाही, पण एक दिवस होतो. पण त्यानंतर मात्र ज्या प्रकारे 50 धावा पटकवल्या त्यामधून एकट्याचे 50 धावा होत्या, हा एक रेकॉर्ड आहे. आणि असा रेकॉर्ड एक BRPL भिवंडीमध्ये सुद्धा बनलेला आहे. मला वाटते की पोगाव संघाचा सागर यांनी सुद्धा 65 धावा बनवल्या होत्या आणि ते सर्व धावा त्यांच्या नावावर होत्या. हे एक क्वचित असे रेकॉर्ड पाहायला मिळतात. पण इथं मात्र रेकॉर्ड करेल काय, कारण की ज्या प्रकारे दुसऱ्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी पाहतोय तुषार यांच्या बॅटमधून. या स्पर्धा चांगला चेंडू होता, गतीमध्ये परिवर्तन केलं, धीम्या गतीचा फसवा चेंडू होता, प्रश्न विचारला पण एग्री चेंडू कुठं बरं झाला हे दाखवताना पाहतोय. लेग बाय इशारा येतोय पंचाच्या माध्यमातून. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या आता मात्र पुढे अतिशय वेगात पुढे सरते होती. 31 दुसरं षटक प्रगतीपथावर. अजून माहिती मिळताना की अजून 15 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. अजून सामना संपला नाहीये, कारण की मर्यादित क्रीडा म्हणतात ना, तुम्हाला एक षटक सामन्यामध्ये टर्निंग पॉईंट ठरू शकतोय. पण एक चांगली सुरुवात आहे स्वामी समर्थ सोनाळ बी संघाच्या माध्यमातून, कारण की कुठल्या प्रकारे एकही गडी बाद झाला नाही. येणाऱ्या फलंदामध्ये नो डाऊट भावेश आहे, संदीप तरे आहे, अजून एक युवा स्टार संघामध्ये आहे. याच पात्र हा फटका चांगला आहे का पाहायचंय, फटका फसतोय आणि पहिल्या विकेटचं पतन, पहिला फलंदाज बाद. नांदकर संघाची गोलंदाजी प्राप्त करेल का होईना, पण मात्र एका ब्रेक थ्रूची आवश्यकता होती. आणि तुम्हाला जेव्हा सामना जिंकायचा असतो ना मित्रांनो, तुम्हाला विकेट घेणं गरजेचं असतो. आता मात्र पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळालं, पहिला ब्रेक थ्रू मिळून देतोय. इथं मात्र गोलंदाज खूप लांबलचक षटक हातात देतो, म्हणजे योगेश. धावसंख्या 31, अजून 32 धावांची आवश्यकता आहे. या दोन चेंडूवर एखादा बिग वे षटकार ठोकेल काय तुषार. याच पात्र टर्न केल्या चेंडूला पाहतो पण मनगटी फटका, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल. इथं मात्र धावा मिळेल अतिरिक्त. आता या 2 धावा पूर्ण, या 2 धावेने संघात धावसंख्या पुढे सरते ती 33. आता मात्र 30 धावेची आवश्यकता आहे. आणि चेंडूचा जर विचार केला आपण तर अजून 13 चेंडूचा खेळ बाकी आहे. 13 चेंडूमध्ये 30 म्हणजे समीकरण जो आहे तो समीकरण कायम आहे. या षटकामध्ये लांबलचक षटक टाकलं पण एक षटकाचा पद जर वगळला तर आपण चांगली गोलंदाजी पाहिली आपण, कारण की जेव्हा तुम्हाला 15 पेक्षा धावा रोखायच्या आहेत, पहिल्या षटकामध्ये 19 आणि आतापर्यंत 11 धावा खर्च केला, त्यामध्ये 3 एक्स्ट्रा चेंडू होते, तरी पण चांगली गोलंदाजी आहे. या क्षणी गोलंदाज सज्ज होताना यावेळेस पात्र सोडून दिलंय. वेगवान चेंडू होता पण लाईन चुकीची आहे. लाईन चेक करताना पंच दिनेश नाईक सरांची दुनिया समांतर रेषेत धावा मिळतात त्या अवांतर. हा चेंडू परत टाकावा लागेल. या एका धावेने संघ धावसंख्या पुढे सरते ती 34. तुषार सज्ज होताना फलंदाजी करण्यासाठी.
अजून एक चेंडू आणि डाव्या स्टिकच्या बाहेर. पंच दिनेश नाईक सरांची दुनिया समांतर रेषेत. हा चेंडू परत टाकावा लागेल म्हणजे जवळपास खूप लांबलचक षटक आहे. आतापर्यंत 5 चेंडू एक्स्ट्रा टाकल्या गेले या षटकामध्ये. सज्ज होताना गोलंदाज. सामना एक रंगत स्थितीकडे हळूहळू मात्र जाताना पाहतोय आपण. सामना रंगत स्थितीमध्ये आहे असं मी सांगेन. सज्ज होताना या पात्र ब्लॉकमध्ये चेंडू होता. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करतोय. आणि याचबरोबर पाहतोय की आपण षटकाची समाप्ती दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिजे आपण धावफलकावर तर मात्र 36. आता मात्र तब्बल आमचे गुणलेखक माहिती देताना की जिथं एक षटकासाठी 6 चेंडू असतात 12 चेंडूचा षटक म्हणजे वेळ जास्त घेतली अतिरिक्त धावा सुद्धा गेल्या तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 36. आता मात्र सामना जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये अजून सामना जिंकण्यासाठी 27 धावेची इथून मात्र आवश्यकता असेल. तर निश्चित मी थांबतोय तुम्ही थांबू नका कारण की पुढचं धावतं वर्णन आपण ऐकूया. मॅजिकल ऑफ स्वीट वेस ऑफ ठाणा डिस्ट्रिक्ट डॉक्टर गवळी सरांच्या माध्यमातून. धन्यवाद सुनील पवार. 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता म्हणजे एक हायस्कोरिंग सामना जरी असला तरी मात्र एक रंगतदार सामना बघायला मिळतोय. कारण ज्याप्रमाणे पाठलाग करायला हवा त्याप्रमाणे स्वामी समर्थ सोनाळे संघाने त्याचा पाठलाग केलेला आहे. आणि आपण बघतो खेळपट्टीवर आपण तुषार याने आक्रमण केलेलं बघितलं. भले बाद झालेला आहे. महेश बाद झाला. महेश याने क्षेत्ररक्षण जबरदस्त केलं होतं. अजूनही संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू संदीप खेळपट्टीवर आहे. 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. हे षटक फार महत्वाचं ठरणार आहे. जर स्वामी समर्थ सोनाळे संघाला सामना जिंकायचा असेल तर ह्या षटकामध्ये 15 पेक्षा जास्त धावा त्यांना पटकाव्या लागतील. आणि जर नानकर संघाला सामना जिंकायचा असेल तर 10 पेक्षा कमी धावा जर त्याने दिल्या तर शेवटच्या षटकामध्ये ते प्रेशर बिल्डअप करू शकतात. क्रिकेट जर त्याला महत्व नसतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कित्येक वेळेला आपण बघतोय आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा कित्येक वेळेला आपण बघितलेलं आहे की अगदी विजयाच्या उंबरठ्यावर असणारे संघ पराभूत होतात तर पराभवाच्या खाईच जाणारे संघ सुद्धा अनपेक्षित विजय प्राप्त करताना दिसत आहेत. तिसरं षटक गोलंदाज यतीन. पहिला चेंडू लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे आणि चेंडू सरळ निघून जाते डीप मिड विकेट. सीमा रेषेच्या बाहेर झेल सोडलेला आहे षटकार. निर्णय ठेवू शकतो. अशा प्रकारचे झेल तुम्ही घ्यायला हवेत तरच तुम्ही प्रेशर बिल्डअप करू शकता. आता आपलं समीकरण सोपं होत आहे. 11 चेंडू आणि 21 धावा. येथील पुन्हा एकदा मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहे. यावेळेला मात्र एक चांगला झेल घेतो यष्टीरक्षक. एक चौकार लगावला आणि 32 धावांची तुफानी खेळी केली. संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलेला आहे. मात्र याचं विजयाचं रूपांतर त्याचे इतर सहकारी करतायत का ते बघायचं आहे. अन्यथा विस्फोटक खेळी वाया जाते. कित्येक वेळा आपण बघितलेलं आहे. आता मध्ये खेळण्यासाठी आलेले हरेश. हरेश ज की मॅन. हरेशकडे क्लास क्रिकेट सुद्धा आहे. हरीश आणि संदीप अशी जोडी खेळपट्टीवर. यतीन राईट आर्म. यावेळेला मात्र अपील केलं जाते कॉट बिहाइंडचं आणि याच बरोबर बॅक टू बॅक हा दुसरा धक्का बसतोय.
बॅक टू बॅक दुसरा धक्का बसतोय. आता मात्र हॅट्रिक वर आहे. येथील जर हॅट्रिक पूर्ण केली तर कदाचित विजयाकडे सुद्धा वाटचाल करू शकतो हा संघ. हारेश हा 0वर बाद झालेला आहे. तिसरा फलंदाज बाद झालेला आता मात्र खेळण्यासाठी येते सागर. 3 फलंदाज बाद झाले. एक चांगली सुरुवात होत असताना मात्र बॅक टू बॅक 2 धक्के बसतायत. खास करून चांगली गोलंदाजी येतीन करतोय. पहिल्या चेंडूवर षटकार लागल्यानंतर कमबॅक करतोय. तुषारस बाद केलं सुरुवातीला आणि षटकार लगावला. त्यानंतर तुषारस बाद केलं. त्यानंतर हरेश या सुद्धा 0वर बाद केलेला आहे. आणि आता मात्र येतोय सागर. आता मात्र जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे ती म्हणजे 21 धावांची. 9 चेंडू आणि 21 धावा. सामना अजूनही 50-50 अवस्थेमध्ये आहे. नक्कीच म्हणजे पंडितजी घोडे यांनी जे स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आज मी पाहतोय अगदी पहिल्या सामन्यापासून रंगतदार सामने बघायला मिळतात. यापूर्वी जे सामने झाले सर्व सामने रंगतदार झाले. फुलटॉस चेंडू आणि स्वंग केलेला आहे. डीप मिड विकेट. सीमारेषेच्या पलीकडे षटकार. आठ चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. क्रिकेट असा खेळ आहे. क्रिकेटमध्ये सोपं काही नसतं आणि कठीणही काही नसतं. कारण एक अनिश्चित खेळ आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. कित्येक वेळा आपण पाहतोय शेवटच्या षटकामध्ये 30 पेक्षा जास्त धावा सुद्धा पटकावल्या जातात आणि कधी कधी एका षटकामध्ये 5 धावा पटकावणं सुद्धा सोपं नसतं. येथील फुलटॉस चेंडू. पंचांचा नो बॉलचा इशारा. भीमर आता मात्र अडचण वाढणार आहे ती नानकर संघाची. आणि पंचांचा काय इशारा तो बघायचा. 4 या 6. पंच काय इशारा करते पाहूया. 4 धावांसाठी चौकार. चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 10 धावांची. पाहूया आपण सामना होता कुठे आणि आलाय कुठे. जुन्या चेंडूची फेक करायची आहे. जुन्या चेंडूची फेक करायची आहे. चेंडूची फेक करायची. पंच मागणी करतायत. नवीन चेंडूची फेक केली जाते. पंच मागणी करतायत. 8 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. बॉल गेल्यानंतर नवीनच चेंडू मिळणार आहे. संदीप या स्पर्धेचा नियम आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे पंच. कारण स्पर्धेचा जो नियम आहे नियमाचा आपण अवलंबन करायचं आहे. कारण चेंडू गेल्यानंतर नवीनच चेंडू मिळेल. फ्रीट असणार आहे चेंडूवर. पंच इशारा करतायत. याला मात्र हुकचा फटका. चेंडू हवेत आहे. झेल होण्याची संभावना नाही. चेंडू डीप फाईन लेग सीमारेषेकडे जातोय. 4 धावांसाठी चौकार. आता मात्र जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे ती म्हणजे 7 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. महागडं षटक बघायला मिळते या षटकामध्ये. पाहतोय आपण यावेळेला स्विच हिट. काय फटका खेळलेला आहे. पंचांचा काय इशारा येतो बघायचं. 4 या 6. स्क्वेअरिस थर्ड मॅन सीमारेषेकडे चेंडू जातोय. पंचांचा इशारा काय येतोय बघायचा आहे. चौकार.
आवश्यकता आहे 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. हे षटक सुद्धा महागडं षटक बघायला मिळालं. यस यस स्पर्धेचा जो नियम आहे चेंडू बाहेर गेल्यानंतर नवीन चेंडूच मिळेल. मग ते पहिलं षटक असो किंवा शेवटचं षटक असो, पहिला चेंडू असो की शेवटचा चेंडू असो, हरवल्यानंतर नवीन चेंडूच मिळेल. लक्षात घ्यायचं आहे, चेंडू जर हरवला तर नवीन चेंडूच मिळेल. प्रत्येक कर्णधाराने याकडे लक्ष द्यायचं आहे. 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. काय फलंदाजी केली सुरुवातीला तुषार आणि त्यानंतर सागर याने. अप्रतिम फलंदाजी सागरच्या माध्यमातून बघायला मिळाली. यावेळेला मात्र पोलचा फटका, चेंडू हवेत आहे आणि चेंडू डीप मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर जातोय. षटकार आणि याच बरोबर स्वामी समर्थ सोनाळे हा संघ विजय प्राप्त करतोय. स्वामी समर्थ सोनाळे आणि हार्ड लक नानकर स्पोर्ट्स नानकर हाय स्कोरिंग सामन्याला पाठला